बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि वाशिम जिल्ह्यातल्या उंबरडा बाजारमधून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। भर पावसामध्ये ही यात्रा आता यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेने प्रयाण करते। आपण स्वतः बघू शकतो। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मेंढपाळांनी मेंढर जे आहे ते यात्रेमध्ये सहभागी केले आहेत। स्वतः बच्चू कडू या ठिकाणी मेंढपाळाच्या भूमिकेमध्ये वेशभूषेमध्ये आपल्याला दिसत आहेत। भाऊ काय सांगणार? भर पाऊस सुरू आहे आणि पावसात यात्रा काढलेली आहे। मेंढपाळाच्या तुम्ही भूमिकेत आणि मेंढर देखील सहभागी झाले। प्रचंड मेंढपाळ महाराष्ट्रातले सोबत आहे आणि यांचे दुखणं वेगळं आहे। एक तर मेंढपाळाजवळ कुठल्याही प्रकारचं शेत नाही, चराईसाठी शेत उपलब्ध नाही आहे आणि जोडधंदा म्हणून भूमी नसणाऱ्या मेंढपाळांना चराईसाठी गेल्या 75 वर्षापासून साधं शेत उपलब्ध करू शकलं नाही सरकार। गणेशजी सर आमचे नाईक साहेबांना त्या दिवशी कबूल केलं का 2 दिवसात आम्ही निर्णय घेऊ आणि जिथं 5 वर्षाच्या वरते झाडं आहे ते वन विभागाचे किंवा महसूलचे ज्या जागा आहे तिथं आम्ही यांना जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर 4 महिने फक्त चराईची व्यवस्था केली तर हा मेंढपाळ आपल्या आर्थिक संकटातून बाहेर निघू शकतं। पण एवढी सुद्धा म्हणजे अदानी अंबानी तिकडे गोदरेज कंपनीला 3,500 हेक्टर जमीन दिली आणि माझ्या मेंढपाळाला मेंढपाळ चारासाठी पण जमीन उपलब्ध होत नाही। त्याचा हा रोष आहे। त्याचा बैठकीप्रमाणे लगेच शासन निर्णय निघाला पाहिजे। नाही निघाला तर 2 ऑक्टोबरला सगळे मेंढपाळ घेऊनच आम्ही मुंबईत घुसणार आहोत। आता दुसरा दिवस आहे, पाऊस सुरू आहे आणि पावसात रॅली सुरू आहे। प्रचंड प्रतिसाद आहे। तुम्ही जर पाहिलं असेल का धोधो पाऊस सुरू असताना सुद्धा कोणी इंचभर, कारण रोष आहे लोकांच्या रोज होणाऱ्या आत्महत्या। काल एक इथं आत्महत्या झाली इंगोले नावाची, त्याला बियाणं बरोबर भेटलं नाही, बियाणं उगवलं नाही। तिसऱ्यांदा या भागात तर अभयारण्य असल्यामुळं डुकरेपासून या सगळ्या वन्य प्राण्यापासून एवढा त्रास आहे का एक पीक 3-3, 4-4 डाव पेरावं लागतं आणि ते मोडावं लागतं। काही कोणाला पडलेलं नाही। एका डीपीवर 60 कनेक्शन कसं जगणार आहे? चालणार आहे का नाही चालणार आहे? विदर्भातले मुख्यमंत्री आहे, विदर्भातले ऊर्जा मंत्री होते आणि एका डीपीवर 60 काही पडलं नाही। झेंडा हाती घेतला म्हणजे जमतंय। आम्ही तेच दाखवणार, झेंड्याचं राजकारण बंद करायचं, मुद्द्याचं राजकारण आलं पाहिजे, आमच्या जगण्याचं राजकारण झालं पाहिजे। आणि इथं आम्ही आज आमची BJPच्या लोकांनी सेवा केली। माडी महासंघानं पूर्ण जिथपर्यंत नातेवाईक आहे त्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आहे। आज मेंढपाळ इथं आमच्या सोबत आलेले आहे। असा प्रत्येक जाती पाती धर्मातले लोक, मी शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मजुराचा प्रश्न मार्गी लागेल। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी बच्चू कडूंची जी आहे ती यात्रा निघालेली आहे, सातबारा कोरा यात्रा, आणि या यात्रेमध्ये शेतकरी मेंढपाळ सहभागी झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मेंढरं घेऊन जे आहे ते मेंढपाळ सहभागी झालेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।